अमर रहे, अमर रहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे सकाळी 8-8:30च्या दरम्यान विमान अपघातामध्ये बारामती येथे दुःखद निधन झाल्याची बातमी कानावर पडताच सर्व मोहोळ शहरातले व्यापारी यांना अतिशय दुःख झाले। महाराष्ट्रातून असे नेते तयार होणे म्हणजे सोपी गोष्ट नाही। निशब्द बोलण्याला काय सुचत नाही अशी परिस्थिती सर्व महाराष्ट्रावर झालेली आहे। तरी आदरणीय दादांना आपल्या सर्व मोहोळ शहर ग्रामस्थांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी दुःखद निधन झाले। महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या निधनाची वार्ता चुटका लावून गेली। खरं तर असं नेतृत्व, कणखर नेतृत्व या महाराष्ट्रात जर कोण असेल तर ते अजितदादा पवार आहे। आणि असा नेत्याची या महाराष्ट्राला शेकडो वर्ष गरज आहे। असा नेता अकाली निघून जावं हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं दुर्दैव म्हणावं लागेल। जे काही मोजके नेते या महाराष्ट्रात होऊन गेले ते विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर पाटील असतील, ते आपल्यातून अकाली गेले की महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी पोकळी ती अजितदादाच्या निधनानंतर निर्माण झाली आहे। संपूर्ण मोहोळ शहर, मोहोळ तालुका, सर्व व्यापारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, पुढारी, कार्यकर्ते ही त्या सगळ्यांच्याच जीवाला चटका लावून जाणारी ही बातमी। खरं तर विश्वास आताही बसत नाही की दादांचं निधन झालं असावं, परंतु नेत्याला असं नेतृत्व मान्य नसावं। ही चांगली माणसं या समाजातून देव का घेऊन जातो हे न उलगडणारं कोडं आज अशा या कणखर आणि गंभीर नेतृत्वाला आपण सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून एवढीच आहे। आज या ठिकाणी दादाच्या निधनाची वार्ता सकाळी 9:08 मला समजली। माझा बारामतीलाच फोन चालू होता, तेवढ्यात त्यांनी मला सांगितले आत्ताच दादांची मन कोसळले, फार मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं असं त्या या ठिकाणी मला समजलं। मी उमेश पाटलाला 9:09 फोन केला, ते म्हणजे मला आत्ताच समजलं, मी बारामतीला निघालोय आप्पा। तर आज आपला महाराष्ट्र एकदम पोरखा झालाय आपल्यासाठी असं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। आणि खरोखरच आज महाराष्ट्र पोरखा झाल्यासाठी आणि पुरोगामी विचाराचा एक नेता आपल्यातून जातो म्हणजे महाराष्ट्राला अगदी दुःखात दुखल्यासारखं झालं। महाराष्ट्र आज मनापासून दुःखी झालेला आहे। महाराष्ट्राला सावरण्याची या ठिकाणी आता संधीच नाही असं वाटायला आणि पुढे दिशा दिसत आहे। महाराष्ट्रासाठी एक फार मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्राचं एक कणखर नेतृत्व या ठिकाणी जाऊन फार मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी मोहोळ शहरातली सर्वच नागरिक, व्यापारी, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आपण सार्वजनिकरित्या एक या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना सुद्धा अंतकरण दड होते। श्रद्धांजली कशी व्हावी सुद्धा कळत नाही, इतक्यापर्यंत दुःख या सगळ्याच व्यापारी मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, मोहोळ तालुक्यातील सर्वच नागरिक या ठिकाणी या आजच्या या शोकसभेला उपस्थित आहेत। तर या महाराष्ट्राच्या दुःखामध्ये बरा मोठा सावरून निघावं एवढंच या ठिकाणी मी भावपूर्णांजली वाहतो आणि 2 शब्द संपवतो। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले। सर्वप्रथम त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही या ठिकाणी मोहोळवासियांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत। यासाठी आपण सर्व मोहोळच्या नागरिकांनी, व्यापारी बंधूंनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं मौन पाळावे। सावधान। विश्राम।